प्रेज द लॉर्ड. या तुमच्या सगळ्यांचं आज पुन्हा एक वार स्वागत करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि विशेषतः आज संडे आणि आजचा पण आपण छोटासा व्हिडिओ घेणार आहोत. तर त्यासाठी या आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण छोटीशी एक थोडीशी सूचना सांगून मग नंतर आपण संदेश घेऊया छोटासा. तर या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या देवा, स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. प्रभुराजा तुला धन्यवाद देते बाप्पा, हा सुंदरचा समय दिलास, तुझे उपकार मानते, प्रार्थना करते माझ्या देवा. हा बाप्पा हा व्हिडिओ बोलण्यासाठी आणि बाप्पा संदेश देण्यासाठी प्रभुराजा कृपा कर, दया कर, मदत कर. विशेषतः माझ्या देवा जे कोणी ऐकन माझ्या देवा, जे कोणी ऐकतील आणि तिथून पुढे जे कोणी ऐकतील प्रभुराजा, त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः वचन समजण्यासाठी त्यांच्यावर तुझी कृपा पुरव बाप्पा. तू असं करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू प्रार्थना ऐकलीस, उपकार मानते. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. तर ही आपण छोटीशी सूचना आहे, थोडीच घेणार आहे शॉर्टमध्ये, कारण की सूचना सांगणं गरजेचं आहे. जर सूचना नाही सांगितलं तर कसं समजणार की प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याची वाढ कशी होते, MMBमध्ये MMBचे लोक कसे वाढत आहे. ठीक आहे. तर आपण सूचना अशी आहे, आज MMB ऑनलाईन मराठी चर्च आणि सूचना अशी आहे, पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनेल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्कीच प्रेस करा, कारण की बेल आयकन प्रेस केल्याने माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे. तर या आपण सूचनाकडे वळूया. आणि सूचना अशी आहे की येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा, जशी पहिल्या काळातली शिक्षा जशी होती तशीच MMBची शिक्षा. MMB म्हणजे मसीमंथन बैठक है ना. तर मसीमंथन बैठक ही काही संस्था नाही आहे. मसीमंथन बैठक ही आहे खरी शिक्षणाची मोहीम. आणि खरी शिक्षामुळं आज खूप लोकांचं काय होते, बदल होते. प्रियानो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, कारण की खरी शिक्षा ती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताजवळ नेऊन ठेवणारी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्येक वचनाचं रहस्य महत्त्व समजणारी, ही ती खरी शिक्षा आहे. आणि म्हणून मसीमंथन बैठकचे प्रत्येक सदस्य असो, लीडर जे सॉरी जे कोणी असो, ते हेच खरी शिक्षा का बरं म्हणत आहे, तर ह्याच्यासाठी म्हणत आहे कारण की खरी शिक्षा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आवडणारे. आणि प्रभू ज्यावेळेस ह्या पृथ्वीमध्ये होते, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या जगामध्ये होते, त्यावेळेस त्यांनीसुद्धा खरं बोला, खरी शिक्षा, खरं वचन आहे ना. तर हे सगळीच खरी शिक्षा आणि तेच आज जशी पहिल्या काळातली शिक्षा होती प्रियानो, तेच MMB म्हणजे मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते. तर खरी शिक्षामध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आणखीन एक सांगू इच्छिते की MMB यूथ मीटिंग चालू आहे. ती असते गुरुवारी रात्री 8 वाजता. तर तुम्ही पण तुमच्या जवान लेकरांना जोडू शकता. आणि माझे मागच्या म्हणजे आता मी नंबर सांगणार नाही आहे, कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्याकडं नंबर आहे. तर आणखीन एक सांगू इच्छिते, मुंबईमध्ये बायबल कॉलेज जे चालू होतं आता सध्यासाठी बंद केलं आहे. का? कारण की बायबल कॉलेज जसं म्हणजे मुंबईमध्ये होतं, आता ते शिफ्ट होतं आहे फार्म हाऊसमध्ये. तर फार्म हाऊसमध्ये शिफ्ट होणारे म्हणजे मोठी जागा, मोठं बनणार आहे आणि फार्म हाऊस म्हणजे खूप मोठं आहे. तर त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला आत्तापासूनच तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन फी फक्त 5,000 रुपये आणि ती पण फक्त तुमचं खाणं पिणं राहणं त्या ठिकाणी होणार आहे. प्रियानो, 5,000 फार्म हाऊस अशा चांगल्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे राहण्याची, खाण्याची, पिण्याची 4 टाईम जेवण आहे ना. आणि काय म्हणतात ना, कॉफी, चहा 24 तास तो उपलब्ध होणार आहे. शिवाय तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, स्विमिंग पूल असणार आहे. आणि स्विमिंग पूल
हां, ते पण असणार आहे आणि हे सगळे सुविधा संगती फक्त आणि फक्त तुमच्या खाण्याची आणि राहण्याचीच फक्त त्याचेच ₹5,000 फी आहे. बाकी अन्यथा बायबल तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलं जाणार आहे आणि ते पण 5 दिवसामध्ये बायबल कॉलेज शिकवलं जाणार आहे. 1 दिवस अगोदर येण्याचा आणि 1 दिवस नंतर जाण्याचा, असं तुम्हाला 7 दिवसाचं त्या ठिकाणी राहायची फक्त ते ₹5,000 फी आहे. तर प्रियानो, तुम्हाला तुमची जीवनातलं चांगलीत चांगली जे खर्च तुम्ही करणार आहे तुमच्या जीवनासाठी, तर तो आहे ₹5,000. तर त्याच्याकडे तुम्ही बघू नका. तुमच्या जीवनासाठी तुमच्या नाही का येणारी पिढी जे तुम्ही शिकता त्या ठिकाणी, येणाऱ्या पिढीला पण तुम्ही काय करणार, शिकवायच्या सारखं तुम्ही बनणार. म्हणजे तुम्ही जेव्हा शिकून येणार तर तुम्हाला असं शांत बसवं, कारण की परमेश्वराचा आत्मा शांत बसून देत नाही आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला माहिती होतं वचन, एवढं सगळं जर वचन माझ्याकडे आहे, तर मी काय म्हणतात ना, असं दाबून ठेवू शकत नाही. तर ते लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. म्हणून कोणीच असं शांत बसत नाही. तर तुम्हीसुद्धा काय करा, ज्यावेळेस तुम्ही समजणार, त्या ठिकाणी येऊन शिकणार ना, तर जेव्हा तुम्ही शिकणार तर तुमच्यामध्ये ती उत्सुकता जागणार, की मला पण लोकांपर्यंत न्यायचं आहे आणि एक खरी शिक्षा लोकांना द्यायची. तर प्रियानो, हा तो कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. आणि आणखीन एक सांगायचं म्हटलं तर संडेला किड्स चर्च असतं. किड्स चर्चसुद्धा चालू आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत किड्स चर्च असतं. त्याचा नंबर मी सांगते. आणि ते चालवतात सिद्धार्थ जावळे. तर त्यांचा नंबर मी सांगते. 8605263397. नंबर मी पुन्हा सांगते. 8605263397. हा सिद्धार्थ जावळे यांचा नंबर आहे. जावळे यांचा नंबर आहे आणि ते घेतात किड्स चर्च लहान लेकरांचं. जर तुमची इच्छा आहे, लहान मुलं मुली असतील तर त्यांना पण तुम्ही ह्या ग्रुपमध्ये जोडू शकता. आणि तुम्हाला जर जोडायचं आहे तर तुम्हाला मी ते म्हणजे ऑफिसचा नंबर आहे. तुम्हाला जर WhatsApp ग्रुपला जर जोडायचं आहे MMBच्या, तर तो नंबर मी तुम्हाला सांगते. 9982333577. नंबर मी पुन्हा सांगते. 9982335777. हा नंबर आहे ऑफिसचा नंबर. आणि जर कदाचित नाही उचलला तर तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता आणि त्यांच्या संगती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला मसीमंथन बैठकमध्ये जोडण्याचा संधी मिळेल. ठीक आहे. तर मसीमंथन बैठकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. आणि या आपण आपल्या छोट्याशा एक वचनाकडे वळूया, कारण की जास्त घेणार नाही आहे मी आज. तर आपण एक दोन वचन घेणार आहोत. तर त्यासाठी मी तुमच्याकडं नाही का तुमचा टाईम मागते. जर तुम्ही काही काम करत असाल तर प्लीज वचन समजून घ्या. आणि हे वचन कदाचित खूप वेळा आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि आपण म्हणतो अरे हां, हे तर वचन माहिती आहे आम्हाला. पण तरीसुद्धा ह्या वचनामध्ये जर आम्हाला काय वाटते, थोडीशी आमच्यामध्ये म्हणजे नाही का असं अरे कधी ऐकलं नव्हतं, हे वचन तर खूप ऐकलं, पण असं रहस्य, अशा ह्या गोष्टी आहेत. तर प्रभू प्रत्येकाला हे देतो वेगळं वेगळं, नाही का. वचन तेच असतं, पण परमेश्वर जेव्हा बोलतो ना तेव्हा वेगळं असतं. ठीक आहे. तर आपण पाहतो एक वचन वाचूया आपण. मत्तयाचं 6 अध्याय आणि 33 वचन. आता हे वचन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि खूप भरभरून हे काय केलेलं आहे, सेवक लोकांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पण गरबडीच्या चर्चमध्ये होतो त्यावेळेससुद्धा आम्हाला खूप काही हे वचन खूप वेळा असं वाचलेलं आहे. पण आपण आता एक नवीनरित्या पाहूया काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर मत्तयाचं 6 अध्याय 33 वचन काय आपण पाहूया. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. ठीक आहे प्रियतम. तर हे वचन आपण खूप वेळा वाचलोय आणि खूप वेळा आम्हाला असं वाटतं नाही का, की अरे हे वचन तर आहे माहिती आहे आम्हाला. आणि हे वचनाला घेऊन काय करत आहेत, मागा नाही का, मागा काय पहिल्याने देवाचे राज्य आणि काय म्हणतात ते, तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व. तर नेमकं देवाचं राज्य आणि नीतिमत्व हे काय,
हे नेमकं आम्हाला कळत नाही आहे. आणि देवाचं राज्य त्याच्यामध्ये सांगितलं इथं वचन बरोबर सांगितलंय देवाच्या राज्यासाठी. ठीक आहे, वचन काय सांगत आहे मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. पहिल्याने तुम्ही देवाच्या राज्य व त्याचे नीतिमत्व है ना, देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. बायबल असं सांगतं. पण काय आम्ही तसं करतो का? काय आम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करतोय का? तर नीतिमत्व काय आहे आणि त्याचं राज्य काय आहे? प्रियानो, जर आम्हाला आमच्या परमेश्वरांनी जर आमचं तारण केलेलं आहे, जर प्रभू येशू ख्रिस्तानी आमचं तारण केलेलं आहे, जर आम्ही तारणामध्ये आहोत, तारण जर आमचं झालेलं आहे, जर आम्ही म्हणतो तारण झालं आहे नाही का, पण तारण झाल्याच्या नंतर आम्ही काय करतो? आम्ही काय काम करतो? तारण झाल्याच्या नंतर आमचं काम काय असतं? आणि तारण आमचं का झालेलं असतं? म्हणजे परमेश्वराने आम्हाला तारण दिलंय. ठीक आहे. परमेश्वराने आमच्यासाठी त्याचा प्राण दिला आणि आम्हाला काय केलं त्याने विकत घेतलं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस कबूल करतो ना येशूच प्रभू आहे, तर आमचं काय होतंय, आमच्या मुखाने जेव्हा आम्ही कबूल करतो तर आमचं तारण होतं. ठीक आहे. तर मग आमचं तारण झालं. पण कशासाठी झालं? हे तारण आम्हाला का दिलं? ठीक आहे. तर आजकाल काय होतं माहिती आहे का? तारण दिलं म्हणजे मग तारण झालं. तर दर संडेला आम्हाला काय करायचं असतं, तारण तारण झाल्याच्या नंतर नाही का, म्हणजे नवीन-नवीन आमचं तारण झालं. मग नवीन-नवीन तारण झालं म्हणजे आम्हाला काय होतं, एक उत्साह असतो आहे ना. फक्त चर्चला जायचंय, चर्चहून यायचे आणि बस आपलं स्वयंपाक पाणी नाही का, बायकांचं जे मी सांगते स्त्रिया जे करतात ते आपलं घर गृहस्थी चालवायची. ठीक आहे. आणि पुरुष लोक काय करतात, तर आपल्या आपल्या कामामध्ये कामधंद्यामध्ये फक्त चर्चला जायचं आणि यायचं. पण आमचं तारण झालेलं आहे. मग आमचं तारण तर झालेलं आहे, मग आम्ही फक्त आमची कामं करत राहतो. ठीक आहे. आमची कामं म्हणजे स्त्रियांनी त्यांची कामं करायचे, आपल्या घरातली कामं म्हणजे सगळं आपल्या संसारामधले कामं करायचे. तर संसारामधले स्त्रिया कामं करतात आणि पुरुष लोकं काय करतात, त्यांचे कामं म्हणजे जे कामाला जाणं येणं ठीक आहे ना. हे ठीक आहे, सगळं काही ठीक आहे. आमच्या शरीरासाठी आम्हाला आता कोणी म्हणू शकतं नाही का, जर नाही काम केलं तर कसं खाणार? जर नाही काम केलं तर आम्ही कसं जगणार? ठीक आहे. पण हे सगळं काही ठीक आहे. पण जर आमचं तारण झालंय, तर कशासाठी केलं? प्रश्न आहे ना हा. तर प्रश्न असा आहे, की जर माझं तारण झालंय, तर मग मी काय करते? आणि जर माझं तारण झालंय आणि मी माझ्या संसारामध्ये गुरफटलेली फक्त एक नाही का एक रीती म्हणून किंवा एक काम करते म्हणून परमेश्वराचं फक्त संडेच्या संडेला जायचं, एक अर्धा 2 तास फक्त थांबायचं त्या ठिकाणी आणि पुन्हा माझ्याच म्हणजे कामासाठी. अशी प्रत्येकाची बात आहे. कारण की मी पण माझे असे खूप वर्ष असेच घालवले प्रियानो. तर मी ते सांगत आहे. कारण की हा अनुभव माझा पण खूप मोठा आहे त्याच्यासाठी. तर मग तारण कशासाठी झालंय आमचं? जर आमचं तारण झालंय तर आम्ही काय करतोय? परमेश्वरासाठी आम्ही काय करतो? तर हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. तर मग हा प्रश्न असा आहे, जर माझं तारण झाले तर मग मी परमेश्वरासाठी काय काम करते? मग फक्त विश्वास ठेवलाय, तारण झालंय, फक्त चर्चला जाते आणि चर्चमध्ये जे काही सेवक शिकवतो तेवढं ऐकून येते आणि घरामध्ये बसून बस का? एवढ्यामध्ये स्वर्ग भेटेल का? किंवा एवढ्यामध्ये अख्खं बायबलचं पुस्तकामध्ये जे वचन आहे ते समजतील का? वचन तर सांगतं मी अजून एकच तेच वचन घेतंय, आहे ना? तर वचन तर सांगतं पहिलं काय सांगत आहे, तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. है ना? नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा काय करा? प्रयत्न करा. मग माझं म्हणणं तेच आहे, तारण कशासाठी दिलं आम्हाला? त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व, आहे ना? ते नीतिमत्व आमच्यामध्ये पाहिजे. त्याचे राज्याची ओढ, त्याचं राज्य कशाने वाढणार? ही ओढ आमच्यामध्ये पाहिजे प्रियानो. मग काय ती ओढ, त्याचं राज्य कसं वाढणार? ती ओढ आमच्यामध्ये आहे का? ती ओढ काय आम्ही चालू म्हणजे आम्ही त्याचं काम करूनच कारण की परमेश्वर बघा त्याचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं, की
माझ्या नाही का कशाने माझ्या पित्याची महिमा कशाने होती? तुम्ही जास्त फळ आणावं, है ना? काय हिंदीमधून ते वचन? की तुम्ही जास्त हां, बहुतायत से फल लाओ, है ना? हिंदीमध्ये जे वचन आहे, ते तुम्ही काय करा बहुत फळ म्हणजे जास्त फळ आणल्याने काय होतं? पित्याची महिमा होती. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन असं सांगतं, की माझ्या पित्याची महिमा कशाने होती? तर तुम्ही जास्त फळ आणा. मग फळ काय? फळ कशाला म्हटलंय? आणि मग ज्यावेळेस आम्ही जेव्हा त्याचं काम करू, ते फळ होईल आणि ते नीतिमत्वामध्ये त्याचे राज्य त्याच्यामध्ये वाढतं आणि मग आम्ही ते जर काम करत नाहीये, तर काय करतोय आम्ही? आम्ही आमचं काम करतोय. तर मग आम्हाला हा प्रश्न यायला पाहिजे नाही का, स्वतःच्या अंतःकरणामध्ये हा प्रश्न आला पाहिजे. काय प्रश्न आला पाहिजे? की माझं तारण तर झालंय. मी परमेश्वराचं काम करत नाही. ठीक आहे. एकदा आपण बघू म्हणजे ही दोन्ही बाजू बघायचं आहे ना आपल्याला. दोन्ही साईड बघायची. नाण्याचं दोन्ही बाजू बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर मग जर मी काम करत नाही, तर मग काय मला स्वर्ग भेटेल का? आणि आपली एवढी सगळी धडपड आहे. विश्वास ठेवला, तारण झालं, चर्चला जातोय, चर्चहून येतोय, म्हणजे प्रामाणिक जीवन जगतोय आणि मग त्याचं काम करत नाहीये. त्याचं काम करत नाही तर मग स्वर्ग भेटणार का? या ठिकाणी काय सांगितलं? पहिल्यांदा तुम्ही काय करा, तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य, ठीक आहे. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा काय करा? प्रयत्न करा. म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. या गोष्टीही म्हणजे काय? या गोष्टीही मिळतील म्हणजे जे जगातलं वैभव प्रियानो. आणि आजकाल हे वरचं जे नीतिमत्व आणि त्याचं राज्य लोक काय करतायत आजकाल त्याचं ते नीतिमत्व हे पण सोडून देतात. कारण की पहिल्यांदे बायबल असं सांगतं पहिल्याने सांगितलंय. पण आपण काय करतो? दुसऱ्याने करतो ते काम. कोणचं काम मी तुम्हाला सांगते. पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व पहिल्याने. हा काय आहे? पहिल्याने त्याचं राज्य आहे ना, नीतिमत्व आहे. राज्य आणि नीतिमत्व पहिल्याने मिळवा, आहे ना? काय सांगितलंय? दुसऱ्याने सांगितलंय का? नाही. पहिल्यांदा आम्हाला हे काम करायचं त्याचं राज्य आणि नीतिमत्व याचं काय करायचं? मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो, की त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. पण मग आम्ही काय करतो? ह्या गोष्टी म्हणजे त्याचं पहिल्याने देवाचं राज्य सोडून देतो, नीतिमत्व पण सोडून देतो आणि जी दुसरा पार्ट आहे ना, दुसरा बी पार्ट आहे ना, त्या बी पार्टमध्ये काय आहे? त्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मग वरचा जो भाग आहे ना आपला, त्याचा देवाचे राज्य आणि नीतिमत्व हे सोडून देतो प्रियानो. हे सोडून देतो. आहे ना, हे खरी बात. हे खरं आहे. कारण की हे गेले कित्येक वर्ष 20-25 वर्ष हे आम्ही जगलो असं जीवन. पण लॉकडाऊनच्या नंतर आम्ही बदललो प्रियानो. है ना? तर ह्याच्यासाठी ह्याच एका वचनामध्ये इतकं सगळं रहस्य आहे, की पहिल्यांदा जर आम्ही त्याचे राज्य आणि नीतिमत्व हेच मिळवलं नाही, फक्त तारण झालंय आणि फक्त आम्ही आमच्या रूढी, परंपरा किंवा फक्त चर्चला जाणं-येणं एवढंच केलं, तर काय आम्ही त्या परमेश्वराजवळ जाऊ का? किंवा परमेश्वराचे इतकं मोठं बायबल आहे नाही का? त्या बायबलचे इतके सारे वचन आहे. काय ते वचन आम्ही समजू शकतो का? प्रश्न आहे हा, है ना? आणि मग नीतिमत्व आणि तारण काय काम करते आमचं? ठीक आहे. म्हणजे मग जे खालचं जो बी पार्ट आहे ना, ते काय करतो आम्ही पहिल्यांदा घेतो आणि जो पहिला पार्ट आहे ना, ते सोडून देतो. नीतिमत्व पण नाही आणि देवाचं राज्य पण आमच्या लक्षातून जातं. फक्त कोणचं? हे सगळं वैभव म्हणजे जे काही आम्हाला पाहिजे ना, पैसा, पाणी नाही का, गाडी, बंगला, विजा म्हणजे खूप सारं वैभव, आहे ना? तर आम्ही काय करतो? ए पार्टला सोडून देतो आणि बी पार्टच्या मागे लागतो. बी पार्ट काय आहे? हे सर्व मिळेल तुम्हाला. काय मिळेल? त्याबरोबर हे सर्वही तुम्हाला मिळतील. हे मिळतीलच्या मागं आज दुनिया पडलेली आहे. पडलेली आहे का नाही आहे? खरं आहे, हे सत्य आहे.
कारण की तेच होते. आज गडबडी सर्व जगामध्ये गडबडी पडलेली. हां, 10% लोकं आहेत जे खरी शिक्षामध्ये चाललेत आणि सत्यवचन प्रचार करत आहेत. तर परमेश्वर त्यांना खूप आशीर्वादित करणार आहे. पण जे लोकं आहे ना, पहिल्यांदा काय करतात, देवाच्या राज्याची त्यांना काही गरज नाही आणि नीतिमत्त्वाची पण गरज नाही आहे. तर काय करतात, फक्त जे दुसरा पार्ट आहे ना, बी पार्ट म्हटलेला, तर बी पार्ट जो म्हटलेला आहे, त्या बी पार्टकडेच लक्ष देतात. काय लक्ष देतात, की त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, एवढंच ह्याच एका वचनावर की काय करत आहेत, जरा बघ, या सर्व गोष्टीही मिळतील असं करून प्रेज द लॉर्ड. तर सांगायचं तात्पर्य हे आहे, की आपण सगळे काय करतो, फक्त दुसरा पार्टकडे येतो. दुसरा पार्ट, बी पार्ट जो आहे ना, त्याच्याकडे जास्त लक्ष देतं आपण. त्यांच्याकडंच आपलं लक्ष असतं. का? कारण की या सर्व मग आता आपल्याला वाटतं तारण तर झालंय. मग काय मिळवा. म्हणजे तेच चालू असतं अख्खं आयुष्यभर. नाही का? ह्या सगळ्या गोष्टी काय होतील, तुमच्या मागे येतील आणि मग करा प्रार्थना, करा प्रार्थना, करा प्रार्थना आणि प्रार्थना करून, करून, करून प्रार्थना केल्याने काही भेटत नाही. मग काय होतं? पाळकाकडे जातो. पाळकाचं आपण काय करतो? पाळकांच्या मागं पळतो. सेवकांच्या मागं पळतो आणि मग पाळकांना सांगतो, की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही हात हात ठेवून प्रार्थना करा. आज हे चाललेलं आहे प्रियानो. काय परमेश्वर जर त्यांचा आहे, तर काय तुमचा नाही आहे का? परमेश्वराने जर त्यांचं तारण केलंय, मग आमचं केलं नाही आहे का? जर पुरुषांचं तारण केलं, तर स्त्रियांचं केलं नाही आहे का? जर पुरुषांवर इतका परमेश्वर प्रेम करतो, तर काय स्त्रियांवर प्रेम करत नाही आहे का? त्याला तर सगळे सारखे आहेत ना, कारण की त्यांनी सगळ्यांना आम्हाला काय केलं, घडलंय, है ना? स्त्री आणि पुरुष त्यांनीच नाही का घडला आणि मग तो आमच्यावर प्रेम करतो हो. पण केव्हा? ज्यावेळेस आम्ही ही दोन्ही बी पार्ट, ए पार्ट ज्यावेळेस आम्ही पूर्ण करतो ना, म्हणजे ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना, पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व हे मिळवण्यास प्रयत्न करा. म्हणजे याबरोबर मग त्याचं नीतिमत्व मिळवायचं त्याचं काम करून, है ना? त्याचं काम करून आम्हाला नीतिमत्व मिळणार आणि मग आमच्या मागं जे आम्ही वैभवाच्या मागं पळतो ना, पैसा पाहिजे, अडका पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, जगातलं सगळं सुख पाहिजे, ह्याच्या मागं ज्यावेळेस आम्ही पळतो ना, तेव्हा ते मिळत नाही, ते पुढं पळतं. पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं काम करतो ना, त्यावेळेस हे सगळं काही आमच्या मागं पळणार. मग आम्ही कसं मागं पळू? म्हणजे कसं आम्हाला काय वाटतं, की आम्ही कसं मागं पळतो? आम्ही कसं? आम्ही फक्त पैशाच्या मागं पळतो. आम्ही परमेश्वराच्या राज्याची कुठं वाढ करतोय? पण ह्याच्यामध्ये काय लिहिलंय? वचनामध्ये तर असं लिहिलंय. मग आम्ही काय करतो? मग माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे, की आम्ही काय करतो, वन पार्ट म्हणजे ए पार्टकडे आम्ही लक्ष देत नाही, तर बी पार्टकडे आम्ही लक्ष देतो. ठीक आहे. तर मग आपण हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे आणि जर आम्ही तसं नाही केलं, तर आम्ही कसं त्या परमेश्वराजवळ जाणार आणि कसं आम्ही त्या परमेश्वराचं नीतिमत्व आणि कसं त्याचं राज्याची वाढ करणार. जर आम्ही त्याच्या राज्याची वाढ केली नाही प्रियानो, जर आम्ही त्याचं नीतिमत्व नाही मिळवलं, त्याच्या त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आम्ही जर काम केलं नाही, तर मग कसं आमचं तारण काय कामाचं? आणि आम्हाला तारण दिलंय कशासाठी? त्याच्या कामासाठी ना. आम्हाला वचन दिलं कशासाठी? आम्हाला बायबल आमच्या घरामध्ये जे आहे ते कशासाठी दिलेलं आहे? ते वाचायचंय, ऐकायचंय, समजून घ्यायचंय आणि त्याचं काम करायचंय. जर आम्ही असं करत नाही, तर मग आमचं तारण उपयोग नाही तारण होऊन, है ना? तारणाचं म्हणजे काय उपयोगच नाही, महत्त्वच नाही आहे. तारणाला महत्त्व नाही. पण जर तारणाला महत्त्व दिलं, तर आम्ही त्याचं काम केलं पाहिजे. परमेश्वराचं काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. या आणखीन एक वचन वाचूया, मग आपण समाप्त करूया. योहान याचा 17 अध्याय आणि 3 वचन. योहान याचा 17 अध्याय आणि 3 वचन पाहूया आपण काय आहे. तर सर्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. प्रेज लॉर्ड. काय मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. योहान
योहान शुभवर्तमान याचा 17 अध्याय आणि 3 वचन आहे. योहान शुभवर्तमान याचा 17 अध्याय आणि 3 वचन. काय आहे वचन? तर वचन असं सांगतं, की सार्वकालिक जीवन हेच आहे, की तू जो एकच खरा देव त्या तुला तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले. म्हणजे इथं एक नाही आहे बरं का. या ठिकाणी लिहिलं एकच तू खरा देव आणि हे ओन्ली जीससवाले हे घेऊन पळतात. त्याच्यामुळं मला सांगावं लागतं, की ह्या ठिकाणी आपलं असं लिहिलेलं आहे 17:3 मध्ये, सार्वकालिक जीवन हेच आहे, की तू जो एकच खरा देव, एकच खरा देव, एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. त्या येशू ख्रिस्ताला काय करावे? ओळखावे. मग आम्हाला त्या पित्यालाही ओळखायचं. या ठिकाणी आपण बघतो की सॉरी त्या आम्ही पित्याला पण ओळखावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पण ओळखावं. आम्हाला पित्याला पण ओळखलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पण ओळखणं गरजेचं आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त कशाने प्रसन्न होतो? प्रभू येशू ख्रिस्त काय केल्याने तो आम्हाला हे सगळे वैभव जे आम्हाला नाही का जगामधलं आम्हाला काय म्हणतात ना सुख तो तर देणारच आहे. पण त्याआधी त्याचं नीतिमत्व आणि त्याच्या राज्याची वाढीसाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. आहे ना? काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आम्ही जसं पेरतो ना तसंच उगवणार. म्हणजे आम्ही जर पेरलं, तर आम्ही जर चांगलं पेरलं, तर चांगलंच उगवणार. म्हणजे चांगलं बी जर पेरलं, तर चांगलंच बी आमच्या पदरात पडणार. सांगायचं तात्पर्य हे आहे, की परमेश्वराचं वचन आम्हाला वाटायचे, सांगायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि ते सत्य, खरं वचन. आहे ना? तर हेच प्रियानो हे छोटे 1-2 वचनं होते. त्याच्यामध्ये एवढं रहस्य दडलेलं होतं. हे आजपर्यंत आम्हाला कधी माहिती नव्हतं आणि एवढं फोडून सेवक लोकं सांगत नाहीयेत. फक्त काय करतात, तुम्ही बोला. आहे ना? त्याचे राज्य, नीतिमत्व हे झटा म्हणजे त्याच्याबरोबर हे सगळं मिळेल. पण हे झटायचं सोडून देतात आणि हे सगळं मिळवण्याच्या पाठीमागे लागतात. तर मग आणि तारण मिळाले तर आम्हाला हे सगळं वैभव मिळवण्यासाठी नाही, तारण जर मिळाले तर परमेश्वराचं काम करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं काम करण्यासाठी. कारण की त्याची राज्याची वाढीसाठीच त्याने आम्हाला तारण प्राप्ती दिलेली आहे. ठीक आहे. तर एवढं सांगून मी माझे हे वचन, माझा संदेश या ठिकाणी थांबवते आणि होता होईल तर समजा पुढच्या संडेला नाही सांगता येत आहे ना, होईल की नाही. तर बघूया तसं मी सांगेल मग तुम्हाला कारण की थोडंसं आहे ना तर त्यासाठी बघूया छोटीशी प्रार्थना करू मग मी आपण समाप्त करूया. या आपण प्रार्थना करू छोटीशी. धन्यवाद राजा माझ्या देवा, तुला धन्यवाद देते. प्रभू राजा तुझ्या नावाला धन्यवाद देते. बाप्पा तू महान आहेस, तू दयाळूस, तुला धन्यवाद देते. एवढं सगळं बोलण्यासाठी एका वचनावर प्रभू राजा तुला धन्यवाद देते माझ्या देवा. तू माझ्या जिभेवठाला स्पर्श केलास, उपकार मानते. प्रार्थना करते माझ्या देवा, हा व्हिडिओ आणि हा संदेश ज्यांच्या कोणाच्या कानावर जाईन प्रभू राजा, त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः वचन समजण्यासाठी कृपा पुरव. वचन समजून माझ्या देवा त्यांनी बदल व्हावं आणि प्रभू राजा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्यांनी काम करावं असं तू त्यांना कर माझ्या देवा. जेव्हा कधी हा व्हिडिओ ज्या कोणाच्या जवळ जाईन माझ्या देवा, हे व्हिडिओ त्यांना बघून प्रभू राजा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्यांना काम करू दे आणि तू असं करतेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकलेच, उपकार मानते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणतो सगळे पित्या, आमेन आमेन. आणि या आपण पुन्हा एक वार भेटू नंतर. प्रेज लॉर्ड.